नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आज उत्पत्ती एकादशी आणि आळंदीची यात्रा. आळंदीची यात्रेनिमित्त अवनीच्या शाळेला सुट्ट्याच आहेत. आळंदीची यात्रा म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर नकळत एलिझाबेथ एकादशी हा चित्रपट उभा राहतो. काही सुंदर वर्णन केलं आहे त्यांनी. ज्ञानेश्वर माऊलींच्या डोक्यावर जे आहे त्याला काय म्हणतात प्लीज मला कमेंट करून सांगा. ते काढण्याचा मी तर प्रयत्न करते. कॉम्बिनेशन खरं जमत नाही आहे, पण चला, प्रयत्न महत्त्वाचा. देव्हारा किती खुलून दिसतोय ना आज. चाफ्याची फुलं, झेंडूचं एक फूल झाडाला सापडलं. पिवळ्या कलरची जास्वंद खूप छान दिसतीये. माझ्या दारामध्ये आता फुलं यायला चालू झाली आहेत आणि त्याचाच वापर मी माझ्या देवपूजेमध्ये करेल. आज अवनी घरी होती म्हणून तिने चाफ्याची फुलं जाऊन आणली आणि तीच मी देवपूजेमध्ये वापरली. आणि तिच्या म्हणण्यानुसार आज एकादशीचं वेगळं काहीतरी ट्राय कर ना मम्मा, दररोजसारखी रांगोळी नको काढू. आळंदीला जायची खूप इच्छा आहे, पण योग येत नाही आहे. एकदा योग आला की नक्कीच निघणार आहे आळंदीसाठी. तुमच्यापैकी कोण कोण आळंदीला जाणार आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. रांगोळीत काढलेला फेट्याच्या खाली नाम किती सुंदर दिसतोय ना. खरं तर एकादशीचा उपवास माझ्याकडे नसतो. आमच्या सासूबाई धरतात एकादश. त्यांना जास्त धार्मिक आहे, त्या खूप आवडते. बाहेरून काढलेली ही गुलाबी रंगाची फुलं किती सुरेख दिसत आहेत ना. आवडली असेल तर लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.